सुरू करायचं. राम राम. सर्वप्रथम मी एक विनंती अशी करतो की कृपया आपला TRP वाढवण्यासाठी माझ्या तोंडचे वाक्य मागे पुढे करू नका. मी जे काही बोललो ते बोललेलो आहे, पण उगाच ट्रोल करणाऱ्याला एक संधी मिळते. आता खरं म्हणजे मला जे ट्रोल करतात त्यांची स्वतःचीच लंगोटी फाटली, ती माझी पगडी उछालण्याच्या नादी लागलेल्या आहेत. आज मी सुरुवातीलाच संजय राऊतला काही प्रश्न विचारणार आहे. त्यांना फार हौस आहे, ते प्रश्न तेच विचारतात आणि उत्तरे तेच देतात. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण काल राजसाहेबांनी तुम्ही जो विषय काढला 50 खोके आणि मग त्याच्यात 40 न गुणून किती आकडा जाहीर केला. संजय राऊतने मला एक आकडा सांगावा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 7 पैकी 6 नगरसेवक फोडले, ते किती पैशावर फोडले, ते पैसे कोणत्या गुजराती कॉन्ट्रॅक्टर कडून घेतले, हे संजय राऊतनं मला थोडं जाहीर केलं तर बरं होईल. त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की 2019ला महायुतीमध्ये निवडणुका लढवून उद्धव ठाकरेला बाहेर काढून काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दारात बांधण्यासाठी संजय राऊतनं किती दलाली घेतली, किती दलाली घेतली हा शब्द वापरतोय मी, ते संजय राऊतने एकदा स्पष्ट करावं. आणि ती कोण महिला आहे ज्यांनी संजय राऊतची कॉलर धरली होती, ती कोण महिला आहे? आणि संजय राऊत मला वाटतं गेली 25 वर्ष राज्यसभेवर आहेत. त्यांनी 5 कामं मला अशी दाखवावी जी त्यांनी मराठी माणसासाठी म्हणून केलेली आहेत. 5 माणसं, 5 कामं, किंवा असा एखादा अराजकीय ठराव त्यांनी राज्यसभेत मांडला आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केलेत. संजय राऊत हा खासदारच्या रूपात दिल्लीच्या वर्तुळात वावरणारा एक दलाल यापेक्षा त्याची कुठेही प्रतिमा नाही. ज्या शिंदे साहेबांवर तो आरोप करतो आहे, मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला सांगतो, याहून तुम्ही शिंदे साहेबांचा स्वभाव कसा आहे तुमच्या लक्षात येईल. उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या बीड जिल्ह्यातील चिंतामण रुईकर नावाचा एक तरुण बीडहून तिरुपती बालाजीला पायी चालला होता. बीडहून तिरुपती बालाजी साधारण 1200 किलोमीटर आहे. आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर रायचूर ठिकाणी त्याचं दुःखद निधन झालं. कुणासाठी चालला होता? उद्धवजी मुख्यमंत्री व्हावे म्हणून हा पायी चालला. त्या चिंतामण रुईकरची भेट उद्धव ठाकरेनं कधीही घेतली नाही, पण त्या चिंतामण रुईकरच्या अनाथ मुलांना आणि त्याच्या विधवा पत्नीला 4 खोल्याचं घर बांधून दिलं ते केवळ एकनाथ शिंदे आहे. हा फरक आहे. यांना घ्यायचं माहिती आहे, शिंदेना द्यायचं माहिती आहे. आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा. हे पहा कसं आहे, महायुती म्हणजे मी कालही सांगितलं की महायुतीतले 3 भाऊ अत्यंत घट्ट आहेत, संवाद चांगला आहे, एकमेकात प्रेम आहे. खाली मुलात थोडी बहुत कुरबुर होते, त्याचा महायुतीवर काहीच परिणाम होणार. मी काय म्हणले, एखाद्याने भावनाच्या भरात घोषणा दिली, त्याला समजून सांगतील ना भाजपचे नेते. आमच्या पक्षाकडून तर असं काही झालं नाही ना. मी काय म्हणलं की शेवटी एखाद्याचा विवेक किती असतो, काय असतो, त्यानं महायुतीत काही बदल होणार नाही. हे 3ही राज्य फार समर्थपणे चालवतात. हे पहा, एवढा मोठा ज्यावेळेस निवडणुकीचा कार्यक्रम येतो त्यावेळेस कुठंतरी काहीतरी कमतरता राहते, पण परिणाम नाही. तिथं आम्ही पाठिंबा देऊन आमच्या मताशी लागणार आणि उमेदवार आम्ही निश्चित निवडून आणू. त्याचा काही फटका बसण्याचं काहीच कारण नाही, किंवा त्याचा काही विरोधकाला फायदाही होणार नाही. मला हे कळालं नाही, गेली 30 वर्ष याच गोष्टीवर ते राजकारण करतात. आजपर्यंत मुंबई इथंच आहे, मुंबई कुठं तोडलेली नाहीये. आपणच गुजरातची प्रगती बघायला गेला होतात ना. आम्ही तर काहीच पाठवलं नव्हतं तुम्हाला.
तुम्ही गुजरातमध्ये काय प्रगती झाली पाहायला स्वतःच गेला होतात ना. तुमचं गुजरातचं प्रेम काय आम्हाला माहित नाही का? प्रश्न असा आहे की मराठी माणूस किंवा मुंबई यांच्यावर त्यांचं प्रेम नाही, तर ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची आहे. मराठी माणूस तिथंच आहे, मराठी माणसाला काहीच होणार नाही, मुंबई तिथंच राहणार आहे. आणि आपण सगळे मराठी माणसं आहोत, आपण कोण त्यांना मुंबई देणार? असा कसा प्रचार तुम्ही करताय? त्यांच्यापाशी वैचारिक मुद्दे कुठलेही राहिले नाहीत. कुठला वैचारिक मुद्दा आहे मला सांग की जे सांगते? उद्धव ठाकरेंनी एक एसटीपी प्लॅन सुद्धा करू शकले नाही, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅन केला नाही, सगळी घाण समुद्रात ठेवत आहे. त्यांचे आता 2 नवीन युवराज आलेत. एक तर बोलता बोलता ब्लँक होऊन जातो, दुसरा म्हणतो की दर 2 किलोमीटरवर संडास करू का बांधू हे मी ऐकलं नाही. म्हणजे त्याचे अर्थ फार वेगळे होतात. अरे 25-30 वर्ष आले महानगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला बांधायला त्यावेळेस कळालं नाही काय? मला तर ही भीती आहे की यांच्या हातात कारभार गेल्यावर उद्या शिवसेना भवनाचा मॉल होणे म्हणजे बस झालं. तुमच्यावर अशी काय वेळ आली की तुम्हाला MIM सोबत युती करावी लागली? हे पार तुमचं कुठंतरी थोडी गफलत होती. आम्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, अजित पवार गट, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून झाले. राष्ट्रवादीनं त्यांना सोबत घेतलं, आम्ही सोबत घेतलं नाही. राहिला अंबादास दानवे यांचा प्रश्न. अंबादास दानवेला कधीपासून MIMचा एवढा राग येऊ लागला? MIMच्या मतावरती स्वतः विधान परिषदमध्ये आले. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेनं मुंबई महानगरपालिकेमध्ये गुजराती कॉन्ट्रॅक्टरला आणलं, तसं छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये मुसलमान कॉन्ट्रॅक्टर आणण्याचं पाप तर अंबादास दानवेनं केलंय, दुसरं कोणी केलंय? परळीमध्ये आम्ही त्यांच्या सोबत गेलो नाहीत. आमची युती निवडणुकीत यांच्या सोबत होती, तेवढ्या पुरतीचं. आमचं MIM सोबत जाण्याचं काय कारण आहे? खरं या प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा राष्ट्रवादीच्या कोणीतरी नेत्याला विचारायला पाहिजे होतं. त्याच्यावर मी काय उत्तर देणार? तुमचा सत्तेतला मित्र मी काय म्हणलं, महाराष्ट्रामध्ये 3 भाऊचा संवाद चांगला आहे, समर्थपणे सत्ता चालवत आहेत आणि आम्ही तेवढ्या पुरतं पाहतो. आता राष्ट्रवादीनं प्रत्येक वेळा काय करावं हे आम्ही तर ठरवू शकत नाही, किंवा आम्ही काय करावं आम्ही त्यांना विचारत नाही. त्यांनी इग्नोर केलं म्हणून काय झालं? शिंदे साहेबांचं महत्व थोडंच कमी होणार आहे. ते उपमुख्यमंत्री आहेत ना. आणि आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, कम जर्फ को जब जरा और जुरू मिलती है वो नुमाइंदे बुलबुले नजर आता है. म्हणजे हलक्या माणसाला चांगली बायको आणि सोनं नाणं, म्हणजे संपत्ती मिळाल्यावर तो जरा वेड्यासारखं करतो. संजय राऊत तसं त्यांनी मी पाहिला, असा मागे हात घेतला होता. हे हलक्या माणसाची लक्षणं आहेत. शिंदे साहेब असं कधीच वागणार नाही. कारण असं आहे की आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संदीप देशपांडे सारख्या निष्ठावानाला पायाखाली घालण्यात आलं. ज्यावेळेस राज ठाकरेच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागलं त्यावेळेस संदीपला पायाखाली घालण्यात आलं. लोकांना माहिती आहे ना. तुम्ही युती केली अशी मनसेच्या कार्यकर्त्यांना भावना होती की किमान आपल्याला 100-1 जागा लढवायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीनं वागवण्यात आलं, हा मूळ स्वभाव उद्धव ठाकरेचा दिसून आला ना. आता कुटुंब म्हणून त्यांना त्यांचं अस्तित्व टिकवायचं. मराठी बिराठी हे सब झूट आहे, सगळं नाटक आहे, हे ढोंग आहे, हा एक बुरखा आहे. मराठीविषयी प्रेम असलं असतं तर मला सांगा बरं, त्यांच्या काल मुलाखतीत किती इंग्रजी शब्द होते? मी तर काय फार मोजले नाही. स्वतःची मुलं इंग्रजी शाळेत शिकवायची. मराठीवर प्रेम हे काही जयंत्यान पुण्यतिथ्या साजऱ्या करून होत नसतं. त्याच्यामुळं मराठीच्या नावाखाली यांचं अस्तित्व टिकवायचं हीच त्याच्यातली. संजय राउत का वही तो एक काम है और जो वो बोलता है उसका कोई आधार नहीं होता है. बवाल खड़ा करना वही उसका मकसद है. मैं संजय राउत को ये पूछता हूं, भाई 2019 को आप महायुति में चुन के आए, आप महायुति में रहना चाहिए था. उद्धव ठाकरे को सोनिया गांधी और शरद पवार के दरवाजे पे लाके आपने खड़ा किया, आपको क्या दलाली मिली? पहले इसका जवाब दो ना. और मैंने कल भी ये सवाल पूछा था कि खोके खोके करते हैं. शिंदे साहब ने
एक सिंगल चेक पे 50 करोड़ रुपए उद्धव ठाकरे को दिए। उद्धव ठाकरे ने नहीं बोलना या संजय राउत ने नहीं बोलना। संजय राउत के खुद के कुछ जो समस्या है उसके लिए तो दूसरे की तरफ उंगली बताते कि लोग उसको पूछना नहीं। संजय दलाल की अगर दिल्ली में आप प्रतिमा देखोगे तो एक दलाल के स्वरूप में है। गडकरी ने कई बार उसको दरवाजे पे से बाहर कर दिया, इसलिए तो उसका बीजेपी पे गुस्सा था। ये तो कोई 25 साल से वो अगर राज्यसभा के सदस्य है, 5 काम भी उन्होंने बताना चाहिए ना कि हम ये मराठी मानुस या मुंबई के लिए एक ऐसे काम बता ही नहीं सकता ना। आप आरटीआई में एक सवाल पूछे, वो इसको हर साल 5 करोड़ रुपए आते हैं, तो उसका क्या करता है? किसी भी तरह से उद्धव ठाकरे को महायुति से बाहर निकालना, इसके लिए तो उसको शरद पवार के पेरोल पे है वो। अब तो सोनिया गांधी के पेरोल पे भी है। अब जिसकी जितनी औकात है उतनी उसकी समझ होती है। संजय राउत की औकात तो उतनी है ना, तो वो क्या करेगा? तो वही सवाल पूछेगा। उसको दूसरा कुछ आता ही नहीं तो क्या करेगा क्या? इसलिए संजय राउत क्या बात करता है तो उसकी औकात के हिसाब से बात करता है। देखो, स्थानिक चुनाव में भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गठ और शिवसेना साथ में थे। उसके बाद राष्ट्रवादी का पक्ष एमआईएम के साथ गया, उससे हमारा कोई संबंध नहीं। और अंबादास दानवे को इसका बुरा क्यों लगा? अंबादास दानवे को एमआईएम के लोगों के वोट के ऊपर चुन के आया है। ये लोगों ने छत्रपति संभाजीनगर महानगर पालिका में तो मुस्लिम कॉन्ट्रैक्टर उन्होंने लाया। तो अंबादास दानवे को कब ये चिंता होने लगी कि शिवसेना एमआईएम के साथ गया? हम एमआईएम के साथ बिल्कुल नहीं गए। हमारा वहां स्वतंत्र राष्ट्र, हाँ राष्ट्रवादी उनके साथ है, वो उनका सवाल है। हम वही हैं। हम सिर्फ चुनाव में इकट्ठे थे, बाद में हम उनके साथ नहीं।